नमस्कार मित्रांनो, मुद्द्याचं बोला यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं हार्दिक स्वागत. गौतमी पाटील तिच्या डान्समुळे महाराष्ट्रात लोकप्रिय आहे. महाराष्ट्राच्या ग्रामीण तसेच शहरी भागातही गौतमीचा मोठा चाहता वर्ग आहे. पण गौतमीला अनेकदा ट्रोलिंगचाही सामना करावा लागतो. गौतमीचं एक नवीन गाणं नुकतंच प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. आलं बाई दाजी माझं, असं गौतमीच्या नव्या गाण्याचं नाव आहे. या गाण्याचा व्हिडिओ रिलीज झाल्यानंतर नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर गौतमीला चांगलेच धाऱ्यावर धरले आहे. गौतमी नऊवारी साडी नेसून डान्स करताना दिसत आहे. तिने तिच्या गाण्याच्या शूटिंगचा BTS व्हिडिओ देखील शेअर केला आहे. तिच्या गाण्याचं कौतुक करणारे चाहते यावेळी नाराज झाले आहेत. नेमकं काय घडलं आहे ते जाणून घेऊयात. गौतमीवर नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे, कारण तिने एका किल्ल्याजवळ या गाण्याचं शूटिंग केलं आहे. या व्हिडिओमध्ये किल्ल्याचा काही भाग दिसत आहे, त्यामुळे नेटकऱ्यांनी तिच्यावर टीका केली आहे. तिच्या या व्हिडिओवरती एकाने कमेंट केली आहे की छान अशीच वाढवा आमच्या गडकिल्ल्यांची शोभा. दुसऱ्या एकाने लिहिले की शिवाजी महाराजांची थोडी तरी इज्जत ठेवा. तिसऱ्या एकाने लिहिले की गडकिल्ल्यावर अशी गाणे करणे योग्य आहे का? दुसरं एखादं ठिकाण मिळालं नाही का? गडकिल्ल्यावर जाणे इतकी तुमची लायकी नाही आणि ते डान्स करता याचा जाहीर निषेध, अशा कमेंट्सही काही जणांनी केल्या आहेत. गौतमीने गाण्याच्या शूटिंगसाठी दुसरी जागा निवडायला हवी होती, असा सल्ला काही नेटकऱ्यांनी दिला आहे. गौतमी पाटील वेगवेगळ्या कारणामुळे चर्चेत असते. एकीकडे तिच्यावर जोरदार टीका होत आहे, तर दुसरीकडे तिला पाठिंबाही देणारे नेटकरी आहेत. सादरीकरणादरम्यान अश्लील हावभाव केल्यानंतर गौतमी अनेकदा टीका झाली. त्यानंतर गौतमीने माफी देखील मागितली. पुन्हा अशी चूक करणार नसल्याचे सांगितले. गौतमीच्या कार्यक्रमांना पुरुष आणि महिला वर्ग देखील मोठ्या संख्येने उपस्थित असतो. गौतमीचा घुंगरू हा मराठी सिनेमा काही दिवसापूर्वीच रिलीज झाला, पण हा सिनेमा फारसा चालला नाही. गौतमीचा अभिनय कुणालाही आवडला नाही. आता गौतमी पाटील पुढे कोणत्या चित्रपटात किंवा अल्बममध्ये काम करणार हे देखील पाहावे लागेल. गौतमी पाटील यांनी केलेल्या संपूर्ण प्रकरणावरती आपल्याला काय वाटते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. व आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. मनपूर्वक धन्यवाद.